ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 वर्ष 30 आणि आजच्या या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्याला या ठिकाणी होतोय. धावगा देव वर्सेस लवली ग्रुप. प्रथमेश पाटील यांनी भव्य असं आयोजन या स्पर्धेसाठी केलेलं आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. भोईदापाडा प्रीमियर लीग वर्ष 30 आजच्या दिवसाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना होतोय तो धावगा देव वर्सेस लवली ग्रुप 11. या दोन्ही संघामध्ये लवकर तर लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लवली ग्रुप तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, नंतर तुम्हालाच अंधार होईल, चेंडू दिसणार नाही. पंच रणजित आणि दीपक सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही, त्याच्या वेळेवरती तो मावळेल. आपल्याला मात्र घाई करायची आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे प्लीज. आतापर्यंत चांगली कामगिरी पार पडलेली आहे प्रत्येक संघाने. शेवटचा सामना आजच्या दिवसाचा आहे, तो सुद्धा आपल्याला उजेडातच खेळवायचा आहे. याचा प्रत्येक खेळाडूंनी याचं भान ठेवायचं आहे. पंच आजच्या दिवसाची चांगली कामगिरी करत आहे. रणजित आणि दीपक यांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि आपल्याला प्रदर्शन लाईव्ह मार्फत यूट्यूब लाईव्ह मार्फत लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहता येतोय. चेंडू पाहिजे का? बॉल 5 ओव्हर 5 आणि दोन्ही संघाचे एक एक खेळाडू, अन्यथा पेनल्टी लागेल. बॉल टाकल्याच्या अगोदर एक एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित पाहिजे. चेंडू टाकला आणि एका खेळाडू नसला तर तुम्हाला पेनल्टी लागेल, कारण का शेवटचा सामना आहे. आतापर्यंत चांगली रीतीने ह्या स्पर्धा पार पडलेली आहे. आणि मला वाटतं वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन आलेला आहे तो संजय पाटील. भोईदापाड्याचे नावाजलेले खेळाडू, नावाजलेले ऑलराऊंडर. मिथुन आणि अंकित आहे वाटते नॉन स्ट्राईक वरती आणि मिथुन स्ट्राईक वरती. चला स्टार्ट संजय. चला शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. आणि मला वाटते नो चेंडू आणि नो +1 अशा 2 धावा भेटतील, म्हणजे अतिरिक्त धावेने धावसंख्यात भर पडते आणि संघाचं खातं उघडते आणि वैयक्तिक सुद्धा खातं उघडते. ते मिथुनचा 1 धावेने आणि संघाचा 2 धावेने. फ्री हिट, नो चेंडू टाकला होता संजय पाटील यांनी आणि फ्री हिट. या बघू फ्री हिटचा कितपत फायदा उचलतो फलंदाज अंकित. आणि लॉफ्टेड शॉट, हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू थांबलेला आहे, खेळाडूंना थोडीशी मेहनत घ्यायची आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेलेला आहे. मला वाटतं 4 धावा का? 4 धावा भेटलेल्या आहेत. 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 6 वर. पहिल्या षटकाला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज संजय. स्ट्राईक वरती येतो मिथुन. परत एकदा ब्रेक आणि हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. टॉपेज, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण, जेणेकरून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा करिता 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पोहोचली ती 10 वर.
कम ऑन डीजे. फलकावरती 11. पुढचा चेंडू मात्र लॉफ्टेड शॉट चांगलाच खेळलेला आहे. नितीन वैती चेंडू खाली येतोय आणि हा झेल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर. 4 धावाकरिता. एकच चर्चा झाली, जिंकण्याची हमी नाही कुठेच कमी, ही एकच चर्चा झाली. मैदानात बाजी मारण्या धावकादेव 11 टीम खेळायला आली. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय कृष्णा शेठ समोसा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना, अध्यक्ष नवतरुण युवा मित्र मंडळ माननीय राहुल शेठ वर्मा. थँक्यू डीजे. अक्षय दुबे आणि विशाल बनसोडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या कमिटीच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो. अक्षय दुबे आणि विशाल बनसोडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामधून चांगला चेंडू लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय आणि तिकडे छोटासा एक 12वा खेळाडू ती चांगली मदत केलेली आहे खेळाडूला. मनोज शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मनोज शिंदे, अक्षय दुबे, विशाल बनसोडे यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटी मार्फत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागलेल्या त्या 18. महागडे षटक संजय कमॉन. एक 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे मैदानावरती. त्याला बाहेर काढलंय. 12वा का 11.5वा का 11.15. परत एकदा लॉफ्टेड शॉट आणि हा जितूच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर. 6 धावाकरिता. शेवटचा चेंडू संजय पाटील. थोडस महागडे षटक पाहायला भेटते आपल्याला. मला वाटते परत एकदा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेकडे. तिकडे चेंडू नाचतोय, खेळाडू त्याच्या मागे नाचतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3री धाव सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. थोडसा तिकडे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाच्या साईने धावसंख्या पोहोचती ती 27 वर. पहिल्या षटकानंतर धावसंख्या ती 27, बिनबाद 27. वाटते आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर 100 पार होईल वाटते. कोण जिंकणार भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश पाटील, त्याचबरोबर आयोजन कमिटी विशाल बनसोडे, सूरज वाहुळे, गणेश शिंदे, पवन शिंदे, किसन तिवारी व अक्षय दुबे यांच्या वतीने हार्दिक स्वागत. 12. देवदत्त पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला घेऊन येतोय वाईट लेगच्या बाहेर. अतिरिक्त धावा भेटेल वाईट स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अठ्ठावीस. पहिला चेंडू वाईट चेंडू देवदत्त.
परत एकदा फोल्ड केलेला आहे, लॉफ्टेड शॉट नितीनच्या डोक्याच्या वरून, मिड विकेटच्या डोक्याच्या वरून षटकार, आर पर सीमा पर षटकार. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश. थँक्यू. पुढचा चेंडू देवदत्त, पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. परत एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि नितीन वैती, जिकडे नितीन वैती तिकडे चेंडू चाललेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचती ती 36. एकही गडी बाद झालेला नाही. मला वाटतं आजच्या दिवसाचा निश्चित हायेस्ट स्कोर होईल. निश्चित 100 पार करतील असं वाटतंय, ज्या गतीने त्याची बॅटिंग चाललंय. आता मात्र चेंडू निर्धाव होतोय. जितू पाटील या ठिकाणी अपील करतोय का एक एज लागलेला आहे, परंतु पंचांनी दाद मला वाटतं थर्ड अपेअरन्स साठी दिलेला आहे. अल्ट्रा एज सचिन आहे आपला, फक्त रनआउट, अंपायर डिसिजन आहे ओनली. आपल्याला रिव्ह्यू फक्त नो बॉल, वाईट आणि रनआउट या तिघांसाठीच आहे फक्त. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. आपण अगोदरच सांगितलं होतं पंच आउट दिलंय आणि पंचाने गडी बाद दिलेला आहे. प्लीज पंचांचा मान ठेवायचा आहे, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. त्याचा मान ठेवायचा आहे, सहकार्य करायचं आहे प्लीज. वेळ फार कमी आहे, प्लीज सहकार्य करायचं आहे प्लीज. फलंदाज वेळ घालू नका. आपल्या 21 इनिंग वरती बाद झालाय अंकित, थोडेसे नाखुश, परंतु क्रिकेटमध्ये सगळं काय अनिवार्य आहे. थोडंसं मान ठेवायचं आहे. चांगली कामगिरी करून तंबूत परतलाय अंकित आणि त्याच्या जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो राहुल उर्फ चिडक्या असं म्हटलं जातं. राहुल चांगले मित्र आहेत आपले, राग मानू नये. राहुल नवीन फलंदाज क्रीज वरती. देवदत्त पहिला विकेट भेटलेली आहे त्यांना. परत एकदा फुलटॉस चेंडू, टॉपटेड चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती चौकार ठेवला. चांगला गॅप टिपलेला आहे. पॉवर प्लेचा फायदा घेताना फलंदाज. देवदत्त यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला आहे. 1 धाव पूर्ण होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होते. 3 धावा पूर्ण केलेले आहेत. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 43. एक गडी बाद 43. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू. 2 षटकांचा अजून खेळ संपलेला आहे आणि 43 धावा लागलेल्या आहेत फलकावरती. एक गडी बाद. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू. पंचाने निर्णय कळवायचा आहे. वाईट +1 अतिरिक्त 2 धावा भेटतील. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचती ती 45. मला वाटतं निश्चित आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर म्हणजे 100चा आकडा मला वाटतं निश्चित पार होईल. आणि संजय तयार आहे त्यासाठी. 100 मारा की 150 मारा, आम्ही मारू. शेवटचा चेंडू देवदत्त
हा उंच असा लॉफ्टेड शॉट, हा निश्चित सीमा रेखेच्या बाहेर, 6 धावकरिता आर पार सीमा पार षटकार. तर धावसंख्या ती 51, आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर 50 पार केलेला आहे. 2 षटकांतर धावसंख्या ती 51, एक गडी बाद 51. अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. फक्त 12 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावा फलकावरती लागले त्या एक गडी बाद 51. 51 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा षटक घेऊन येते. सुशील वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन येतो सुशील. आता पॉवर प्ले संपलेला आहे म्हणून खेळाडू थोडेसे मागे गेलेले आहेत. स्ट्राइक वरती येतो. परत एकदा फुल टॉस चेंडू, लॉफ्टेड शॉट आणि हा वाटो चेंडू जातो. चांगला फील्ड झालेला आहे. रवी पाटील 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 धावेने धावसंख्या पोहोचती ती 54. एक गडी बाद 54 धावसंख्या. थोडीशी आतिशीची फल्लेबाजी या ठिकाणी पाहायला भेटते. लवली ग्रुप थोडीशी संकटामध्ये या ठिकाणी. पुढचा चेंडू सुशील यांचा. परत एकदा लॉफ्टेड शॉट. परत एकदा नितीन झेल घेताना आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. आउटस्टँडिंग कॅच आजच्या दिवसाचा अविस्मरणीय. मैदानात पुन्हा अवतरला तुफानी डाव मांडणे. आता लवली ग्रुप 11 संघ खेळायला आला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक लवली ग्रुप, अध्यक्ष माननीय रवी शेठ पाटील आणि माननीय नितीन शेठ वैती, नवयुग मित्रमंडळ लवली ग्रुप 11. पाटलांचा बैल आणि नितीन वैती आउटस्टँडिंग कॅच. जॉन्टी रोडची आठवण करू दे आम्हाला. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू जॉन्टी रोड जे क्षेत्रक्षामध्ये खूपच नामी खेळाडू होते. तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यामध्ये सफल नितीन वैती. परत एकदा त्या साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 55. 55 लॉस ऑफ 2 विकेट. 55 धावसंख्या झालेल्या आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. सुशील यांना आपल्या पहिल्या षटकामध्ये गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. पुढचा चेंडू. परत एकदा लॉफ्टेड शॉट पुल केलेला आहे. हा मात्र चेंडू निश्चितच सीमारेखेच्या बाहेर जातोय. 6 धावकरिता. या संघाचा आतापर्यंत धावसंख्या झाले ते 61. परत एकदा लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. दोन धावेची धावसंख्या पोहोचते ती 63. 63 लॉस ऑफ 2 विकेट. परत एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी. मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. मला वाटते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 67. 67 लॉस ऑफ 2 विकेट.
67 धावा झालेल्या आहेत. या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू सुशील स्ट्राइक वरती येतो. परत एकदा लॉफ्टेड शॉट, हा मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचाने निर्णय कळवायचा आहे. चौकार. Come on. आणि या ठिकाणी बाबा म्हणजेच काका नरेंद्र तुकाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा प्रथमेश पाटील यांच्या मार्फत मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नरेंद्र तुकाराम पाटील, बाबा, काका असे त्यांना आपण नावाने हाक मारतो. असंच यांची ख्याती आहे. नरेंद्र तुकाराम पाटील यांचं या ग्राउंडवरती आगमन झालेलं आहे. मी त्यांना मंचावरती येण्याची आग्रह करेन. त्यांना उपस्थिती नोंदवायची त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा कमिटीतर्फे मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचेच सुपुत्र जितू पाटील आता बॉलिंग मार्गावरती आहेत. थोडीशी संकटामध्ये 3 षटक संपलेले आहेत. 3 षटकांतर 71 धावा, 2 गडी बाद 71 धावा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि चांगला असा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी परततोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धावाचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती 74 वर. 74 धावा आजच्या दिवसाचा मला वाटतं हायएस्ट स्कोर निश्चितच होईल. 11 चेंडू शिल्लक आहेत अजून आणि 74 धावा या ठिकाणी ठोकलेल्या आहेत. राजू पाटील यांनी मंचावरती यायचं आहे. राजू पाटील. नरेंद्र तुकाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी परत एकदा त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून या कमिटी मार्फत फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा कमिटीतर्फे प्रथमेश पाटील यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. राजेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करीन, आभार व्यक्त करीन. राजेश पाटील. आणि असा खणखणीत असा चौकार पाहायला भेटतोय. मोनू आक्रमक फलंदाजी करताना पाहायला भेटतो आपल्याला. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. जितू पाटील परत एकदा हलक्या हातीने खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. आतापर्यंत चांगला षटक म्हणावं लागेल. 3 चेंडू फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. 79. धावगादेव संघ चांगला कमबॅक करताना या ठिकाणी चांगलीच फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. परत एकदा उंच असा लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली उभा आहे. बघू झेल होतो का. आणि झेल सुटलेला आहे या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 81. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर 81. 2 गडी बाद 81 धावा. 2 गडी बाद 81 धावा. अजून परत 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. 100 निश्चित पार होतील. परत एकदा लॉफ्टेड शॉट. परत एज लागलाय. परत एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण होते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने परत एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि जितू पाटील यांना चांगली संधी आली. अगर विकेट भेटली तर 500 रुपयाचा पारितोषिक भेटेल मिथून करून. मिथून यांच्या मार्फत 500 रुपयाचा पारितोषिक. अगर विकेट घेतला जितू आपल्या शेवटच्या चेंडूवरती विकेट घ्या आणि पारितोषिक सुद्धा घ्या. मिथून यांच्याकडून शेवटचा चेंडू जितू यांचा.
आणि मला वाटतं झेल घ्यायचा आहे, झेल घेतला परंतु या ठिकाणी खेळाडूने साथ दिलेली नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 86 86. 4 षटकानंतर धावसंख्या आहे ती 86. शेवटचा षटक मला वाटतं घेऊन येतील या या संघाचे लवली ग्रुप संघ मालक रवी पाटील. थोडासा लवकर लवकर वेळ झालाय, तुम्हाला फलंदाजी करायची आहे उजेडात. पेनल्टी लागली. 6:15 झालेले आहेत. लवकरात लवकर रवी पाटील त्यांना बॅटिंग करायचे, लवकर लवकर घाई करायची प्लीज पंच. शेवटचा षटक रवी पाटील स्ट्राइक वरती येतो. राहुल पुल केलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, दुसरा धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे. थोडासा खराब थ्रो आणि खराब थ्रो कारणे अजून एक अतिरिक्त धाव भेटलेले, 3 धावा भेटलेले आहेत. 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती 89 वर 89. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर. आणि उद्यासाठी प्रेक्षकांना प्रत्येक संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी जेवण आहे, याची नोंद घ्यायची आहे. जेवणाची सोय आपल्याला कमिटीतर्फे या ठिकाणी उद्या केलेली आहे. प्रत्येक संघाला प्रेक्षकांना प्रमुख पाहुण्यांना जेवणाची सोय या ठिकाणी कमिटी मार्फत. वाईट 90 पेन आणि परत एकदा आणि चांगला असा फील्ड होतोय. चौका का चौकार, चौकार या ठिकाणी भेटतोय. चौकारच्या सायने पुढचा चेंडू रवी पाटील सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर वाईट घोषित केलेल्या पंचाने. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. 95 95 9 5 95. आजच्या दिवसाचा हायएस्ट स्कोर. फक्त 5 रन सेंचुरीच्या जवळपास पोहोचलेले आहेत. शतक होईल निश्चित आज. 4 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू खेळाडू त्याच्या खाली येतोय. झेलचा प्रयत्न, चांगली डाय या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. चांगला प्रयत्न मयूर किणी यांनी चांगलीच डाय मारली होती. 5 अगर कॅच पकडली तर निश्चित 5,000चा पारितोषिक भेटला असता आपल्याला. ऑपॉर्च्युनिटी घालवलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा 98 98. फक्त 2 धावा पाहिजे 100 साठी. आणि त्यामध्ये ते एक चांगला असा खणखणीत असा चौकार राहुल यांच्या बॅटीतून. 102 100 पार झालेले आहेत. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. 102. शंभरचा आकडा पार झालेला आहे. 102 धावगादेव संघाने हायएस्ट स्कोर 102. नाही कोठेच कमी ही एकच चर्चा झाली. जिंकण्याची हमी नाही कोठेच कमी ही एकच चर्चा झाली. परत एकदा राहुल यांचा बॅटीतून येतोय कार्पेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण झालेली आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली ते 104. 104. शेवटचा चेंडू आजच्या या पहिल्या इनिंगचा. आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि मला वाटतं परत एकदा
वाईट घोषित केल्या पंचांनी. 105 राहुल. शेवटचा चेंडू परत एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता, खोदून काढलेला आहे. कार्पेट ड्राईव्ह मिडविकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण होईल आणि 2 धावेने. आणि मला वाटते रनआउट झालेला आहे. 2 धाव भेटतील. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 107 वर. 108 बनवायचे जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 108 धावा. आणि उद्यासाठी जेवणाची सोय झालेली आहे. ते जेवणाची सोय केतन पाटील, भावेश कांबडी, विक्की बनसोडे आणि मार्फत मनापासून आभार व्यक्त करीन. 108 धावांचं आव्हान आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावगा देव. राज गार्गिओ सिद्धी 11 या संघाचा खेळाडू राज. राज आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. मैदानात टीम आपली आहे लय पक्का. मागचा मॅच झाला. ठीक आहे, थँक्यू. डीजे 1 मिनिट. क्रिकेटच्या खेळाचा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला नरेंद्र तुकाराम पाटील यांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि हे ट्रॉफी आपल्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे त्या संजय पाटील यांच्या हस्ते आपल्याला यांच्या मार्फत आपल्याला ट्रॉफी दिलेल्या आहेत. त्यांचा सुद्धा या कमिटी मार्फत हार्दिक हार्दिक आभार. इकडे बघायचं, इकडे नरेंद्र तुकाराम पाटील यांच्या मार्फत यांच्या हस्ते आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. राज यांनी 3 विकेट घेतल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. आणि त्यानंतर आपण नरेंद्र तुकाराम पाटील यांचा सत्कार करूया. सत्कार करायचा आहे त्यांचा आपल्या फ्रेंड्स ग्रुप भोयदापाडा यांच्या हस्ते. त्यांचा सत्कार करूया आपण नरेंद्र तुकाराम पाटील यांच्या. पहिला चेंडू झालेला आहे, निर्धाव गेलेला आहे. डॉट चेंडू. सुशील आणि परत एकदा शॉर्ट चेंडू. आता मात्र वाईड बॉल. चला आपण सत्कारकडे वळूया. इथे नरेंद्र तुकाराम पाटील यांचा आपण सत्कार करूया. प्रथमेश पाटील यांच्या हस्ते ते आपण बहुमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल आपला फार मनापासून अभिनंदन, आभार व्यक्त करूया आपण आणि त्याचा सत्कार करूया. नरेंद्र तुकाराम पाटील मनापासून आभार. पुढचा चेंडू परत एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. आता मात्र डॉट चेंडू निर्धाव जातोय. 2 चेंडू 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू आणि एकही धाव अजून खाता उघडलेला नाही संघाचा. मोठं आव्हान आहे, 108 धावांचं आव्हान आहे.
उद्याचा प्रेक्षणीय सामना होणार आहे तो वालीव पोलीस स्टेशन वर्सेस आणि खाता उघडलेला या ठिकाणी संघाचा श्रीगणेश झालेला आहे 1 धावेने 4 धावा आणि 4 चेंडू आणि 1 धाव. परत एकदा डॉट चेंडू जातोय सलग चौथा चेंडू डॉट या पहिल्या षटकातला 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 1 धाव फक्त फलकावरती आपल्याला पाहायला भेटते. 108 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे आणि दोन्ही संघाला हा मस्ट विन गेम आहे. परत एकदा टॉपेज लागलेला आहे आणि कॉटन बोल्ड या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद, पहिला हादरा. आणि ती फलंदाजाला चांगली संधी आहे. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार मारल्यास अक्षय दुबे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. अक्षय दुबे यांच्याकडून सलग 2 चेंडू आणि 2 षटकार मारल्यास 2000 रुपये पारितोषिक. प्रथमेश पाटील यांच्या नेतृत्वात जमली ही मैफिल. नव्या जोमाने नव्या बामाने खेळूया खेळ. विजयाचाच फक्त लागणार इथे मेळ. BPL थँक्यू टीजे. आणि पहिल्या षटकात संपला. पहिल्या षटकानंतर 1 धाव 1 गडी बाद. पहिल्या षटकानंतर फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 गडी बाद करण्यात यश आले मिथून. 1 धाव 1 गडी बाद आणि अनिल. आता मात्र स्ट्राईक वरती तो जितू पाटील ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकार ठोकले होते. मैदानात पुन्हा अवतरला तुफान विक्की दास यांच्याकडून सुद्धा 2 षटकार मारल्यास लागोपाठ 2000 रुपयाचा पारितोषिक. विक्की दास यांच्याकडून आपल्याला पारितोषिक आहे. 2 चेंडूवरती 2 सलग षटकार मारल्यास 2000 रुपयाचा पारितोषिक. आणि अक्षय दुबे यांच्याकडून सुद्धा सलग 2 चेंडू आणि 2 षटकार मारल्यास 2000 रुपयाचा पारितोषिक. चांगली संधी आहे. उद्याचा सुपर संडे चांगला जाईल. पुढचा चेंडू उंच असा मारलेला फटका आणि हा चेंडू 1 बाउन्स फील्ड केलेला आहे. आणि जितू आणि दोन्ही खेळाडू एकाच ठिकाणी उपस्थित आहे. आता निर्णय द्यायचा नक्की कोण आउट झालेला आहे. धावा पूर्ण झालेल्या आहेत की नाही, 1 धाव तरी झालेली आहे की नाही, का दोघांना आउट द्यायचा. घ्या त्याला 500 रुपये विक्की दास यांच्याकडून. सुशीलचा जो ही खेळाडू विकेट घेईल, जोही गोलंदाज विकेट घेईल त्याला विक्की दास यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. विक्की दास यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. जो कोणी विकेट घेईल सुशील यांचा. चांगली संधी आहे. सुशील सुद्धा चालक आहे, ते वरून मारणार नाही, खालूनच मारतायत. त्यांना वाटे विकेट द्यायची नाही कुठच्याच गोलंदाजाला. पुढचा चेंडू
आता मात्र लॉफ्टेड शॉट या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केलेला आहे. एकच धाव भेटेल. 500 रुपयाची संधी आहे गोलंदाजाला. सुशीलची विकेट घेतल्यानंतर विक्की दास यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक रोख रक्कम. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न होता आणि हा विकेट आणि 500 रुपयाचा पारितोषिक आटलेला आहे गोलंदाज. साठी कारण का सुशील यांची मोठी विकेट घेतली. चार गडी बाद. 4 धावा झालेल्या 4 धावा. मनोज शिंदे कमिटीचे लाडके यांचे मनापासून आभार. मनोज शिंदे यांच्या मनापासून आभार. कमिटीचे लाडके मेंबर आहेत ते. आणि वैयक्तिक पहिल्याने संघाचा 30 षटक घेऊन येत आहेत ते सुनील बाटली. चला लवकर लवकर अंधार होतोय. फलंदाजाला चेंडू दिसणार नाही. स्ट्राईक वरती येतो सुरेंद्र. उंच असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटवरती आलेला नाही. निर्धाव जातो चेंडू. डॉट चेंडू. फक्त फळकावरती 4 धावा आहेत फक्त आणि 4 गडी बाद झालेले आहेत. 108 धावांचं आव्हान आहे. परत एकदा मला वाटते नो चेंडू. खराब चेंडू. फ्री हिट. पिचच्या बाहेर चेंडू टाकला होता. अतिरिक्त धाव भेटेल नोच्या रूपात. धाव पोचते ती 5 वर. पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज गोलंदाज आणि हा लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि हा 5वा गडी बाद. परत फ्री हिट होती. फ्री हिट होती. नो चेंडू होता. एक संधी होती. 6 धावा. 1 धाव पूर्ण केलेले आहेत. खूपच चांगला चेंडू होता. नो बॉल. परत एकदा नो चेंडू. परत एकदा फ्री हिट. फलंदाजाला चांगली संधी या ठिकाणी षटकार मारण्याची. या चेंडूवरती फक्त रनआउटची भीती फलंदाजाला. पुढचा चेंडू सुनील. मात्र लॉफ्टेड शॉट. हा चेंडू जातोय मला वाटतं निश्चित सीमारेखेकडे परंतु हा झेल सुटलेला आहे या ठिकाणी.
आणि चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर 4 धावाकरिता. चौकार. एअर क्वीन यांना चांगली संधी आहे, ती संधी गमावलेली आहे आणि रनआउट झाले. आपल्याला स्टंपिंग झालेले आहेत. 5वा गडी बाद होतो या ठिकाणी. लवली ग्रुप यांचा 5वा गडी बाद होतोय, तोही 11 धावसंख्येवरती. तर मात्र नवीन फलंदाज राजेश. राजेश, हा गाणं तुमच्यासाठी होता. षटकार मारून दाखवायचा आहे, तुमचा हौसला वाढवण्यासाठी हा गाणं होता. निश्चितच षटकार बघायला भेटेल आपल्याला आपल्या बॅटीतून. पण एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाते वाईट. पंचांचा हात वरती आणि 1 धाव भेटतोय. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 12. 5 विकेट 12. हा स्लो चेंडू होता, थोडासा चकवलेला आहे. फलंदाज राजेश, वरिष्ठ खेळाडी लवली ग्रुप संघाचे. 50+ 40+चा समावेश आहे ह्या संघामध्ये. परत एकदा चांगला असा कट केला होता, परंतु चांगला फील्ड होतोय. चेंडू डॉट जाते. 3रा षटक संपलेला आहे. 3ऱ्या षटकात तर धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 12. चला एक सुंदरशा गाण्याकडे बोलूया. कमॉन डीजे. बॉलंदाजीसाठी आले. फुलटॉस चेंडू, पहिल्यात लो फुलटॉस होता. लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. कार्पेट ड्राव. 1 धाव पूर्ण होते. 1च धावावरती समाधान मानतील आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जाते ती 13 वर. 13 धावा, 5 गडी बाद. राजेश स्ट्राईक वरती, गोलंदाजीसाठी सज्ज होते. मस्त असा परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. एकेरी दुहेरी काहीच होणार नाही या ठिकाणी. षटकारांची आतिषबाजी केली तरी सुद्धा काही होणार नाही. मराठी 12 चेंडू ती 12 षटकार मारले तरी काही होणार नाही. परत एकदा मराठी डॉट चेंडू. राहुल ऑलराऊंडरची भूमिका पार पडतायत आपल्या संघासाठी. 9 चेंडू आणि 94 धावाची गरज. 9 चेंडू आणि 94 धावा. हा परत एकदा शॉर्ट चेंडू. नाही वाईट नाही. 1 बाउन्स डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे 4थ्या षटकातला. 2 चेंडू शिल्लक. राहुल सज्ज, राऊंड द विकेटचा मारा करेल. आता मात्र निश्चित वाईट असेल, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. लोवेश हायएस्ट स्कोर पाहायला भेटला, लोवेस्ट स्कोर पाहायला भेटला ते लविल ग्रुप करून. परत एकदा लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव भेटेल 22च्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. अविनेश राऊत तिथूनच बॅटिंग करा. परत एकदा सज्ज होतो गोलंदाज. तो मात्र ओव्हर द विकेटचा मारा करेल. आता त्रिफलाची लेद बोल्ड केलेला आहे आणि हा 6वा गडी बाद होतोय. कम ऑन डीजे.
रवी पाटील यांचे सुपुत्र मनित आता स्ट्राईक घेतोय. नाही स्ट्राईक नाही, नॉन स्ट्राईक वरती जाईल कारण का षटक संपलं होतं. मात्र 6 चेंडू. नाही कुठेच कमी ही एकच चर्चा झाली. जिंकण्याची हमी नाही कुठेच कमी ही एकच चर्चा झाली. मैदानात बाजी मारण्या धावकादेव 11 टीम खेळायला आली. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक. पहिला चेंडू निर्धाव जातो, चेंडू डॉट चेंडू. आणि जेवणाची सोय उद्या आम्ही प्रेक्षकांना प्रत्येकांना या ठिकाणी निवेदन करतो. उद्या जेवणाची सोय या ठिकाणी कमिटी मार्फत आपल्याला केलेली आहे. प्रत्येक संघाला प्रत्येक प्रेक्षकाला या ठिकाणी जेवणाची सोय या ठिकाणी आपल्याला आहे. हा का प्रत्येकाला जेवणाची सोय या ठिकाणी प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक प्रेक्षकांना या ठिकाणी जेवणाची सोय आपल्याला केतन पाटील, भावेश कांबडी, विक्की बनसोडे आणि जेडी भाई यांच्या मार्फत. त्यानंतर उद्या पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. पाण्याची सोय लक्ष्मण भंडारी यांच्या मार्फत आपल्याला पाण्याची सोय. त्यामध्ये ते डॉट चेंडू सलग. आणि उद्याचा पहिला सामना ठीक पहिला चेंडू 10 वाजता टाकण्यात येईल याची संघाने नोंद घ्यायची आहे. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातो, डॉट चेंडू. उद्याचा पहिला सामना धावगादेव वर्सेस दियान व काव्यांश 11 याच्यामध्ये होणार आहे. 10 वाजता पहिला चेंडू टाकण्यात येईल. अगर खेळाडू उपस्थित नसल्यास त्यांना पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. धावगादेव 11 वर्सेस दियांग व काव्यांश 11 यामध्ये पहिला सामना 10 वाजता ठीक खेळवण्यात येईल. पहिला चेंडू 10 वाजता टाकण्यात येईल आणि खेळाडू उपस्थित नसल्यास त्यांना पेनल्टी लावण्यात येईल याची सुद्धा खबरदारी घ्यायची प्रत्येक संघाने. उद्याला आपल्याला भरपूर सामने 8 सामने खेळवायचे आहेत. प्रेक्षणीय सामना सुद्धा उद्या होईल. वाली पोलीस स्टेशन वर्सेस कमिटी यांच्यात होणार आहे रंगतदार सामना. याची सुद्धा प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न, लहान मूर्ती महान कीर्ती आणि मला वाटतं बोल्ड झालेले आहेत. आणि हँडशेक करा प्लीज. मी परत एकदा सांगतो, प्रत्येक मॅच नंतर सामना संपल्यानंतर ग्राउंडवरती प्रत्येक खेळाडूवर हँडशेक न करणं फार गरजेचं आहे. ही आपली सभ्यता आहे, ती पाळायची आहे प्रत्येक खेळाडूंनी.